जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या संदर्भात हे 3 लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेलं आहे. काय आहे हे परिपत्रक आणि हे परिपत्रक कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पेन्शनधारकांच्या संदर्भात आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजीचे म्हणजेच आजचेच हे महत्त्वपूर्ण असे आदेश परिपत्रक निर्गमित झालेला आहे. आदेशाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. माहे डिसेंबर 2023च्या वेतन देयकासोबत पगारासोबत 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता पहिल्या 2ऱ्या हप्त्यासहित पारित करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शासन निर्णयान्वये बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाच्या पहिला 2रा 3रा हप्ता व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत. वैद्यकीय देय ऑनलाईन पद्धतीनं अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेल्या आहे. त्यानुसार ती करण्यात यावी आणि क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्यानं सन 2021-22मध्ये करावयाच्या राहिलेल्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला व 2रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला 3रा हप्ता अदा करणं आवश्यक आहे. 7व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्यानं माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत अदा करणं आवश्यक आहे. सबब अनुदानाची उपलब्धता आणि तो खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला 2रा व तसेच नियमित देय असलेला 3रा हप्ता अदा करण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. भविष्यात वैद्यकीय देयकासोबत तसेच 7व्या वेतन आयोगाचा पहिला 2रा व 3रा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्यासाठी या परिपत्रकान्वये सांगण्यात आलेलं आहे. अर्थातच शालेय शिक्षण विभागाशी जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेशी निगडीत असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्यांना पहिला 2रा हप्ता आणि नियमित देय असलेला 3रा हप्ता डिसेंबर वेतन देयकासोबत पारित करण्याबाबत हे असे महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेला आहे. महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे. कालच माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचं हे परिपत्रक निर्गमित झालेलं होतं. आज हे प्राथमिक विभागाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. त्यामुळे या विभागाशी निगडीत असलेले जे सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगाचे तिन्ही हप्ते मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण परिपत्रक. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.